नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. 1 मे 2022च्या चालू घडामोडींचं विश्लेषण आपण बघणार आहोत. तत्पूर्वी सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. द हिंदू, लोकसत्ता, सकाळ आणि PIB हा आपला बेस आहे बघा. आता आपण अपेडा ऑलरेडी बघितलेला आहे बघा. अपेडाचं बेसिक तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहेत. अपेडा, नाफेड आणि ट्रायफेड है ना. CBBच्या बॅचमध्ये सुद्धा जे आहे हे आपण घेतलेलं आहे. याच्या आधी आपण या गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत बघा. अपेडाने काय केलेलं आहे, ग्लुटेन फ्री मिलेट जे आहेत बघा, तर ते जे आहे सर्व एज ग्रुपसाठी जे आहे परवडणाऱ्या किमतींमध्ये जे आहे तर ते उपलब्ध करून दिलेले आहेत बघा. म्हणजे एक प्रकारे जे आहे ना, रेडी टू ईट मिलेट फूड जे आहे, जसं तुमचं मॅगी आहे बघा, त्या पद्धतीने यांनी जे आहे तर त्या गोष्टी आणलेल्या आहेत बघा मार्केटमध्ये. आता अपेडाचं कामच आहे बघा. अपेडाचं काय आहे ना की ॲग्रिकल्चर आहे ॲज वेल ॲज जे काय आहे ना प्रोसेस्ड फूड जे आहे बघा, है ना, प्रोसेस्ड फूड. आणि त्यामुळेच त्यांनी जे आहे बघा उपमा, पोंगल, खिचडी, नूडल्स, बिर्याणी अशा गोष्टी ज्या आहेत तर त्या लॉन्च केलेल्या आहेत. जवळपास 33 जॉग्रिफिकल इंडिकेशन जे आहेत बघा, भौगोलिक मानांकनं जी आहेत त्याचे जे आहेत प्रोडक्ट यांनी डिस्प्ले केलेले आहेत बघा. जवळपास 12 राज्यांमधले या 33 जॉग्राफिकल इंडिकेशन्सवर हे काम करत आहेत. आणि यांनी जे आहे बघा आहार फूड फेअर जे होतं बघा, तर तिथं हे सगळं डिस्प्लेला ठेवलेलं आहे. आता याच्यामध्ये जे आहे ना की यांनी जे काही लॉन्च केलेलं आहे बघा, रेडी टू ईट म्हणजे काय तर है ना, मिलेट इन मिनिट्स जे आहे बघा असा प्रोग्राम आहे. ते जे आहे ना की मॅगी 2 मिनिट्स मॅगी जे आहे त्या पद्धतीने मिलेट्स इन मिनिट जे आहे बघा, की कमीत कमी कालावधीमध्ये मिनिटांमध्ये जे आहे की तुम्हाला जे आहे रेडी टू ईट जे आहे बघा. मग आता याच्यामध्ये जे आहे उपमा असेल, पोंगल असेल, खिचडी असेल, नूडल्स, बिर्याणी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला जे आहे ना अवेलेबल करून दिल्या जातील बघा. आणि हे सगळं कसं आहे ना की हेल्थी वे जे आहे बघा. ओके, सो एकंदर याच्यामध्ये कसं आहे ना की आरोग्याला जे आहे उपकारक ठरतील अशाच पद्धतीने या गोष्टी केल्या जातील बघा. सो अपेडा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. बेसिक जे आहे बघा 5000 LPG पंचायत जे आहे बघा, त्याचा है ना, LPG पंचायत जे आहे तर त्याचं आयोजन करण्यात येईल बघा. 1 मे 2022 रोजी उज्ज्वला दिवस साजरा केला जाणार आहे बघा. 1 मे 2022 हा उज्ज्वला दिवस का साजरा करणार आहे, कारण प्रधानमंत्री उज्ज्वला योजना जी आहे बघा, तर ही एक मेजर स्टेप आहे टुवर्ड्स सोशल इन्क्लुजन बाय प्रोव्हाइडिंग फ्री LPG कलेक्शन टू द एव्हरी BPL हाऊसहोल्ड. आता याच्यामध्ये जे आहे की प्रत्येक बिलो पॉवर्टी लाईन है ना कुटुंबाला जे आहे बघा LPGचं कनेक्शन देणं, त्याच्यामधून जे आहे बघा सोशल इन्क्लुजन, सामाजिक स्तरावर सर्वांना जे आहे बघा सर्वसमावेशक अशी स्थिती निर्माण करणं, आणि याच्यामध्ये फ्री LPG कनेक्शन आहे बघा. आता हे जे आहे आपले पंतप्रधान त्यांनी 1 मे 2016ला बलिया उत्तर प्रदेश इथं जे आहे ही योजना लॉन्च केली होती बघा, उज्ज्वला योजना. आता याच्यामध्ये जे आहे की प्रधानमंत्री उज्ज्वला योजना जी आहे बघा ती मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम अँड नॅचरल गॅसची योजना आहे बघा. आणि त्याच्यामुळे जे आहे की आता 1 मे 2016ला हे लॉन्च झालं होतं. सो 1 मे 2022 रोजी जे आहे बघा उज्ज्वला दिवस जो आहे तर तो साजरा करण्यात आला. सो हा एक महत्त्वाचा याच्यातला कन्सर्न आहे बघा. ओके, म्हणजे आता इथून पुढं जे आहे तर 1 मे उज्ज्वला दिवस जो आहे तो साजरा होत राहील बघा. मग याच्याकरता बेसिक जे आहे ना की तुम्हाला उज्ज्वला योजना जी आहे ती मुळात प्रॉपरली माहीत पाहिजे बघा. आता तुम्हाला जे आहे स्पॉटलाईट नोट्समध्ये जे आहे, ज्या लोकांनी आता ॲपवर आपण लॉन्च केला बघा स्पॉटलाईट नोट्स, तुम्हाला मी इथून जे आहे या महिन्यापासून ज्या मेपासूनच्या मागच्या तर नोट्स तुम्हाला तिथं अपडेट होतीलच, पण इथून जे आहे बघा वीकली नोट्स तुम्हाला तिथं जे आहे त्या अवेलेबल करून दिल्या जातील. उत्तर कोरिया जे आहे बघा अण्वस्त्र वापराचा इशारा उत्तर कोरियाने अख्ख्या जगाला दिलेला आहे बघा. खरं तर यांचा जो काही रोख आहे तो अमेरिका आणि दक्षिण कोरिया असा आहे. आम्हाला जर कोणी धमकावलं तर आम्ही अण्वस्त्रांचा वापर करू, म्हणजे एकदम क्लिअर आहे की आमच्याकडे बघायचं पण नाही, बोलायचं पण नाही. जर तुम्ही असं काही केलं तर सरळ सरळ आमच्याकडं अण्वस्त्र आहेत आणि आम्ही त्याचा वापर करू शकतो. आता यांची उत्तर कोरियाची जी राजधानी आहे बघा पियोंगयांगमध्ये जे आहे लष्करी संचलनाच्या वेळी किंग जॉन इम जे आहे बघा तर त्यांनी जे आहे कुंग जॉन अन जे आहे तर त्यांनी हे स्पष्ट केलं. आणि अण्वस्त्रधारी लष्कर उभारणीचा कार्यक्रम जो आहे तो नॉर्थ कोरिया राबवतच राहील असं यांनी स्पष्ट केलेलं आहे बघा. जनरल मनोज पांडे 29वे लष्कर प्रमुख म्हणून त्यांनी जे आहे बघा सगळी सूत्र हातात घेतलेली आहे. ऑलरेडी आपण ही न्यूज आधी बघितली होती की जनरल मनोज पांडे जे आहे तर ते नवे लष्कर प्रमुख असणार आहेत. सो 30 एप्रिल रोजी जे आहे बघा जनरल मनोज नरवणे यांच्या जागी जे आहे त्यांची नियुक्ती झालेली आहेत. कारण जनरल मनोज नरवणे जे आहेत 30 एप्रिल रोजी म्हणजे काल ते निवृत्त झालेले आहेत बघा.
सो आतापर्यंत लष्कराचे उपप्रमुख म्हणून कार्यरत असणारे हे जे जनरल मनोज पांडे आहेत, हे लष्कराचं नेतृत्व करणारे अभियांत्रिकी शाखेतील कॉप्स ऑफ इंजिनियर्समधले पहिले अधिकारी ठरले. हा खूप महत्त्वाचा मुद्दा बघा MCQ करता जो आहे, तर हा तुम्ही लक्षात घेणं अपेक्षित आहे. ओके. आता बघा, आपले चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि पंतप्रधान हे एका स्टेजवर होते बघा, आणि तिथं त्यांच्यामध्ये जे काही चर्चा झालेली आहे ॲज वेल ॲज त्यांनी जे काय तिथं प्रतिपादन केलेलं आहे बघा, तर तिच्यामध्ये आपल्या पंतप्रधानांनी जे आहे की न्यायालयीन कामकाजासाठी स्थानिक भाषा जी आहे ती आवश्यक आहे असं म्हटलेलं आहे. स्थानिक भाषा जर असली तर सामान्य नागरिकांचा जो आहे न्यायव्यवस्थेवरचा विश्वास जो आहे तो वाढेल, तिच्याशी भावनिक नातं निर्माण होईल असंही त्यांनी म्हटलेलं आहे बघा. स्थानिक भाषा ज्या आहेत बघा, आता किंवा मातृभाषेचा मुद्दा येतो, तर आपल्या CBBमध्ये जे आहे, एकतर तुम्ही जे बघा करंट बेसिकमध्ये लँग्वेजेस हा मुद्दा खूप चांगला प्रिपेअर करणं गरजेचं आहे. कारण आता ऑलरेडी तो हिंदीचा मुद्दा जो आहे बघा, राष्ट्रभाषा वगैरे तो ना, तो एक सुरू आहे. त्याच्यानंतर दुसरं जे आहे की आपल्या एज्युकेशन पॉलिसीवर कालच्या परीक्षेत पण प्रश्न होता बघा, त्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये मदर टंगमधून जे शिक्षण आहे त्याच्यावर फोकस केलेलं आहे. आपले उपराष्ट्रपती गेलं वर्षभर जे आहे बघा भाषेबद्दल जे आहे वेगवेगळे जे आहे स्टेटमेंट करत होते. म्हणून भाषा हा जो मुद्दा आहे तर तो आपल्यासाठी परीक्षेला खूप खूप महत्त्वाचा आहे. करंट बेसिकमध्ये तुम्ही ते करणं अपेक्षित आहे बघा. आता हे स्थानिक भाषा जी आहे, तर याच्यामधून जे आहे गोष्टी तुम्ही न्यायालयीन याच्यामध्ये पण दिल्या पाहिजे. आता न्यायालयामध्ये काय स्थानिक भाषा वापरली जात ना बघा, एकतर ती कायद्याची भाषा इंग्रजी है ना. सुप्रीम कोर्टात तर सगळं जे आहे बघा, एक वेळ जे आहे हायकोर्टातल्या काही गोष्टी ज्या आहेत तर त्या है ना लँग्वेजमध्ये होऊ शकतं स्थानिकच्या, पण जे आहे सुप्रीम कोर्टात ती लँग्वेज आहे. त्याच्यामुळे काय होतं, इंग्रजी जी आहे बघा किंवा कायद्याची भाषा जी आहे ती काय प्रत्येकाला कळत नाही, हा पण तिच्यातला महत्त्वाचा कन्सर्न आहे. ओके. सो बेसिक जे आहे बघा हे सगळं जे आहे तर ते आपल्या पंतप्रधानांनी जे आहे तिथं क्लिअर केलं. याच्याबरोबरच जे आहे बघा आपले जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहे त्यांनी पण तिथं एक जे आहे ती गोष्ट सरळ मांडली बघा. ती म्हणजे काय, चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांनी असं म्हटलं बघा की सरकारं जे आहेत, वेगवेगळी सरकारं राज्यातली असतील, केंद्रातला असेल बाबा, तुम्ही लोकच न्यायालयाचं ऐकत नाही, तुम्ही ते ऐकलं पाहिजे. तर त्यांनी पंतप्रधानांसमोर जे आहे बघा स्पष्ट शब्दामध्ये त्या गोष्टी मांडलेल्या आहेत. सो हाही याच्यामध्ये महत्त्वाचा कन्सर्न आहे बघा. ओके. कच्च्या कैद्यांबाबत जे आहे तर ते संवेदनशीलतेची गरज आहे बघा. आता कच्चे कैदी जे आहे, कच्चे कैदी काय असतात बघा, आता याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे आवाहन केलं बघा की एकंदरीतच प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील समितीने खटल्यांचा आढावा घेतला पाहिजे आणि तिच्यातून शक्य असल्यास कच्च्या कैद्यांच्या शक्य असल्यास असं म्हटलेलं बघा. आता पंतप्रधानांनी असं नाही सांगितलं की तुम्ही हे कराच, जर शक्य असलं तर कच्च्या कैद्यांची जामिनावर सुटका करावी. आता कच्चे कैदी काय असतात बघा, कच्चे कैदी म्हणजे की ज्यांच्यावर जे आहे बघा की एखादा गुन्हा जो आहे की आरोपपत्र दाखल केलेलं आहे एखाद्या व्यक्तीच्या विरोधात, परंतु त्याच्यावर आरोप जे आहेत ते सिद्ध झालेलं नाही आहेत. आता होतं काय बऱ्याचदा आपल्या न्यायव्यवस्थेमध्ये, हे जे एखादी व्यक्ती जे आहे त्याला अटक झाली, त्याच्यावर जे आहे आरोपपत्र वगैरे लावलं वगैरे सगळ्या गोष्टी आहेत, त्याची केसच येत नाही हिअरिंगला. म्हणजे तारीख पे तारीख असं पण होत नाही बघा त्याच्या आयुष्यामध्ये. हे भयंकर आहे म्हणजे है ना. हे सनी देओलच्या पलीकडे जाणं तुम्ही की 6 महिने झाले, 1 वर्ष झाले, सुनावणीला केसच आलेलं नाही आहे बघा. असे कितीतरी लोक असतात. मग कच्च्या कैद्यांच्या बाबतीमध्ये बऱ्याच जातं 4-6 वर्षांनी मग नाही बाबा निर्दोष सोडलं, पण मग त्या 4-6 वर्षाच्या भरपाईचं काय ना, आयुष्य बर्बाद होतं लोकांचं. सो तिच्यामध्ये त्यांनी जे आहे की मानवी संवेदनशीलता जी आहे आणि कायदा या दोन्ही आधारांवर जे आहे जर शक्य असेल तर तुम्ही त्यांना जामिनावर सोडू शकता. कच्च्या कैद्यांची समस्या फार मोठी आहे बघा आपल्या इथं. सो तोही एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला तिथं. आता बघा, एकतर ED जे आहे, ED 2019 पासून जोरात काम करतं आहे बघा, न्यूजमध्ये आहे सरळ ना रेग्युलरली. करंट बेसिकमध्ये तुम्ही ED प्रॉपरली करणं गरजेचं आहे. त्याच्याबरोबरच बघा फेमा कायदा जो आहे, विदेशी नियमन व्यवस्थापन कायदा जो आहे बघा, है ना, फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट जो आहे बघा, फेमा. ओके. तर तोही करणं गरजेचं आहे. आता हे आपण घेऊयात बघा. ऑलरेडी EDचं लेक्चर आपल्या याच्यावर आहे ना, EDचं लेक्चर आपल्या याच्यावर आहे, ते तुम्ही बघू शकता. आता हे जे शाओमी इंडिया जे आहे बघा, त्यांचे 5,500 कोटी रुपये जप्त केले EDने. आता हे शाओमी इंडिया म्हणजे काय, MI नावाने जे मोबाईल विकले जातात बघा, ती कंपनी है ना. आता आपल्या आजूबाजूला MIचे फोन जे आहे, MIचे TV जे आहे बघा, इतके होलसेल याच्यामध्ये उपलब्ध आहे. आता ही जी आहे बघा चीनी स्मार्टफोन कंपनी आहे बघा, ही शाओमी टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड जे आहे तिच्यावर कारवाई केली EDने.
5,551.27 कोटी रुपयांची मालमत्ता त्यांची जप्त केली. आता शाओमी इंडिया जी आहे बघा, चीनमधून शाओमी समूहाच्या पूर्ण मालकीची उपकंपनी ती आहे आणि हिने दिलेली आहे बघा, एकतर कंपनीच्या बँक खात्यांमध्ये रक्कम जी आहे हिच्यामध्ये पडून होती. फेब्रुवारी महिन्यामध्ये कंपनीने बेकायदेशीररित्या पैसे जे आहे बघा ना, ते धाडण्याची जी काही सुविधा होती, म्हणजे जो काही रिमिटन्स आहे त्याच्या संदर्भात तपास सुरू केला होता बघा. फेब्रुवारी महिन्यामध्ये जे आहे बेकायदेशीररित्या जे आहे पैसे पाठवणं जे आहे बघा त्यासंबंधी सुविधा. आता रिमिटन्स जे आहे बघा, रिमिटन्स म्हणजे काय की एखाद्या देशाचे नागरिक दुसरीकडं काम करतात आणि तिथून स्वतःच्या देशामध्ये जे काय पैसे पाठवतात तो रिमिटन्स आहे बघा. सो ही कंपनी जी आहे रिमिटन्स पाठवत होती आणि हा जो रिमिटन्स आहे तर तो प्रॉब्लेमॅटिक होता, चुकीच्या पद्धतीने होता. एप्रिल 2022मध्ये जे आहे बघा शाओमीचे जागतिक उपाध्यक्ष मनु कुमार जैन यांची पण चौकशी झाली होती. आता याच्यामध्ये ईडीने जे काही निवेदन दिलं बघा, तिच्यामध्ये ईडीने सांगितलं आहे की कंपनीने 2014मध्ये भारतातलं काम सुरू केलं होतं आणि 15 रिमिटन्सच्या माध्यमातून कंपनी पैसे बाहेर पाठवत होती. कंपनीने जवळपास 5,551.27 कोटी रुपये मूल्याचं परकीय चलन 3 परकीय संस्थांना रॉयल्टीच्या रूपात पाठवलं बघा, जिच्यामध्ये शाओमी समूहाचा पण समावेश होता. आता शाओमी समूहाची ही उपकंपनी आहे, त्यांनी आपल्या मेजर जी काही है ना पॅरेंट कंपनी आहे तिला पण पैसा पाठवला होता. रॉयल्टीच्या माध्यमातून मोठी रक्कम जी आहे बघा चीनमधील मूळ समूहाच्या सूचनेनुसार पाठवण्यात आल्या. आता याच्यातल्या 2 अमेरिका स्थित संस्थांनी पाठवलेली रक्कम देखील अप्रत्यक्षपणे शाओमी समूहातील घटकांच्या अंतिम फायद्यासाठी वळती करण्यात आली बघा. म्हणजे मुळात काय आहे, दाखवताना रिमिटन्स दाखवलेला आहे परंतु त्याचा हिशोब लागत नाही आणि स्वतःच्या फायद्यासाठी जे आहे त्या रकमा फिरवलेल्या आहेत बघा यांनी. त्याच्यामुळे झालं काय, आता कायद्याचं उल्लंघन झालं बघा. कोणत्या कायद्याचं उल्लंघन झालं तर हिच्यामधून फेमा कायदा जो आहे, फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट, ओके, परदेशी विनिमय व्यवस्थापन कायदा, त्याच्या कलम 4चं उल्लंघन झालं बघा. चीनमधील मूळ कंपनीला तिच्यामधून फायदा झाला. परदेशात पैसे पाठवताना कंपनीने बँकांना खोटी माहिती दिल्याचं ईडीच्या तपासातून समोर आलेलं आहे बघा. सो या केसमध्ये फेमा कायद्याचं कलम 4 जे आहे त्याचं उल्लंघन झालेलं आहे बघा. हे MCQसाठी महत्त्वाचं आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे ते म्हणजे शाओमी इंडिया ही MI जे आहे बघा, हे तुम्हाला जे सांगितलं मी MIच्या अंडर, म्हणजे MI म्हणून ती काम करते भारतामध्ये, मोबाईलचे फोन जे आहेत ते विक्री करते बघा. आता हे काय करतात, भारतीय मोबाईल निर्मात्यांकडून पूर्णपणे उत्पादित मोबाईल संच आणि इतर उत्पादनं खरेदी करतात बघा. म्हणजे भारतामध्ये जे आहे मोबाईल निर्माते जे आहेत बघा त्यांच्याकडून सगळं खरेदी करायचं आणि ओव्हरऑल याच्यामध्ये असं दाखवायचं की आम्ही परदेशी संस्थांकडून मदत घेतो. आता परदेशी संस्थांची कुठलीही सेवा घेत नसताना मोठी रक्कम त्यांना हस्तांतरित करणं हेच इथं प्रॉब्लेमॅटिक होतं बघा. जर तुम्ही भारतीय मोबाईल निर्मात्यांकडून सगळ्या गोष्टी विकत घेताय, परदेशातून तुम्ही कुठलीही सेवा घेत नाही आहे, तर कुठल्या बेसिसवर तुम्ही जे आहे तर ते पैसे ट्रान्सफर करताय. पंतप्रधान 2 मेपासून परदेश दौऱ्यावर जाणार आहेत बघा, म्हणजे उद्यापासून जर्मनी, डेन्मार्क आणि फ्रान्स जे आहे. सो सर्वात आधी ते जर्मनीला जाणार आहेत बघा, त्याच्यानंतर डेन्मार्कला जाणार आहे आणि त्याच्यानंतर मग ते पॅरिसला थांबतील 4 मेला. ओके, आणि इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्याशी फ्रान्समध्ये, तर बर्लिनमध्ये जर्मनीचे फेडरल चान्सलर ओलाफ शुल्झ यांच्याबरोबर द्विपक्षीय बोलणी जे आहे ते पंतप्रधान करणार आहेत. सो ऑब्वियसली जर्मनी, डेन्मार्क आणि फ्रान्स हे 3 जे देश आहेत बघा, तर त्यांच्याबद्दल आपण नक्कीच जाणून घेऊयात. आता उद्यापासून हा दौरा सुरू होतो आहे, ज्या ज्या पद्धतीने गोष्टी होत राहतील तिन्ही देशांचे मॅपही करणं आपल्याला गरजेचं राहील बघा, ते टप्प्याटप्प्याने आपण करूयात. INS विक्रांत जे आहे बघा, स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका मे महिन्यामध्ये नौदलाला सुपूर्द केली जाणार आहे, म्हणजे याच महिन्यामध्ये. आता ही स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू नौका आहे बघा. एकतर बघा विमानवाहू नौका जे आहे ते बनवणं हे चॅलेंजिंग काम असतं, भारताने स्वबळावर ते केलेलं आहे बघा. सो ही खूप आपल्यासाठी प्राऊड फील करणारी गोष्ट आहे. आणि ओव्हरऑल ज्या सगळ्या चाचण्या झालेल्या आहेत बघा, तर त्या चाचण्या खूप प्रॉपरली वर्क झालेल्या आहेत. शेवटच्या चाचण्यांकरता कोचीन बंदरातून ती रवाना होणार आहे बघा. आता ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर मे महिन्यात विक्रांत नौदलाकडे सुपूर्द केली जाणार आहे. कोचीन शिपयार्डकडून विक्रांतची बांधणीसुद्धा करण्यात येणार आहे बघा. आता INS विक्रांत जे आहे, एकतर याच्यामध्ये जे आहे बघा की मोजके देश आहेत की जे युद्धवाहू नौका जे आहे ना तर ते तयार करतात, त्यामध्ये आता भारताला स्थान मिळालेलं आहे बघा. पहिल्यांदाच आपण कोचीन शिपयार्डमध्ये विमानवाहू युद्धनौका बांधली बघा. 262 मीटर लांब, 14 मजली उंच आणि 45,000 टन वजनाची ही INS विक्रांत विमानवाहू युद्धनौका आहे. पूर्ण क्षमतेने जर वापर झाला तर याच्यावर 40 लढाऊ विमानं आणि हेलिकॉप्टर्स राहू शकतात बघा. ओके, आता याच्यामध्ये जे आहे की
हवाई हल्ल्याला प्रतिरोध करणारी यंत्रणा आहे, क्षेपणास्त्र विक्रांतवर तिच्यामध्ये आहेत बघा. सो पूर्णपणे युद्धासाठी जे आहे ससज्ज आहे. आणि 2009ला जे आहे बघा याच्या बांधणीला सुरुवात झाली होती. आता बघा आता किती आहे 2022. आपण जे म्हटलं ना की विमानवाहू युद्धनौका बांधणं जे आहे, तयार करणं जे आहे, हे चॅलेंजिंग काम आहे बघा. का? कारण 2009ला जे आहे सुरुवात झाली. ऑगस्ट 2014मध्ये तिचं जलावतरण झालं बघा, पाण्यामध्ये तिला सोडण्यात आलं. आणि त्याच्यानंतर जे आहे वेगवेगळे जे आहे बघा उपकरणं असतील, यंत्रणा असतील, त्या बसवण्यात आल्या. आता जे आहे बघा 2 वर्ष चाचण्या याच्या सुरू होत्या आणि आता त्याला जे आहे बघा नौदलात दाखल होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. आता एकंदर भारतीय नौदलाचं बळ याच्यामुळे नक्कीच वाढणार आहे बघा. आणि विक्रांतची जी काही बांधणी केली, तो जो अनुभव आहे त्याच्यामुळे आता इथून पुढं जे आहे त्या 5 वर्षामध्ये युद्धनौका बांधून पूर्ण करण्याचा विश्वास जो आहे तो कोचीन शिपयार्डला आलेला आहे बघा. शेवटी पहिला प्रोजेक्ट जो आहे त्यांनी एवढा वेळ घेतला आहे, पण त्यांनी जो एक्सपिरियन्स दिलेला आहे बघा तिच्यातून पुढच्या गोष्टी सोप्या होतील. कोचीन शिपयार्डमध्ये ज्या आहे बघा विविध युद्धनौकांची बांधणी सुरू असताना ज्या विक्रांतपेक्षा पण मोठ्या ज्या बघा आकाराच्या युद्धनौकेची बांधणी शक्य आहे, असंही जो आहे तर ते त्यांनी जे आहे कोचीन शिपयार्डनी स्पष्ट केलेलं आहे. सो येत्या काळामध्ये बघूयात गोष्टी कशा पद्धतीने होतात, पण होपफुली ज्या आहेत तर त्या चांगल्याच होतील बघा. आशियाई बॅडमिंटन स्पर्धेमध्ये सिंधूला जे आहे बघा कांस्यपदक मिळालेलं आहे. 30 एप्रिलला जे आहे बघा है ना जो काही उपांत्य फेरीचा गेम झाला बघा, तर तिच्यात मनिला फिलिपाईन्समध्ये आशियाई बॅडमिंटन स्पर्धा सुरू आहेत. तर हिच्यामध्ये जपानच्या आकाने यागुचीकडून जे आहे बघा यामागुची तिच्याकडून जे आहे तर PV सिंधू पराभूत झाली आणि तिला जे आहे कांस्यपदावर समाधान मानावं लागलं बघा. आता ही जी जपानची आकाने यामागुची आहे बघा ती अग्रमानांकित आहे आणि जागतिक क्रमवारीत 2ऱ्या क्रमांकावर आहे बघा. सो नक्कीच सिंधूसमोर जे आहे कडवं आव्हान होतं. शेवटी गेम आहे बघा है ना, कधी तुम्ही जिंकणार आहात, कधी तुम्हाला हार पत्करावं लागू शकते. सिंधूने आशियाई स्पर्धेमध्ये कांस्यपदक 2ऱ्यांदा पटकवलेलं आहे बघा. 2014मध्येही तिने कांस्यपदक जे आहे ते जाऊन पटकावलं होतं. बांगलादेशांची घुसखोरी आणि BSF याच्यावर एक अहवाल आलेला आहे बघा. सीमा सुरक्षा दल जे आहे, आता सीमा सुरक्षा दलाचं बेसिक तुम्ही करणं अपेक्षित आहे. आपण ऑलरेडी जे आहे बघा तुम्हाला पॅरामिलिटरी फोर्सेस ज्या आहेत त्या ऑलरेडी करून घेतलेल्या आहेत बऱ्याचदा. BSF आपण बघितलेलं आहे, त्याचे लोगो वगैरे. 1 जानेवारी 2019 ते 28 एप्रिल 2022 या 3 वर्षाच्या काळामध्ये जे आहे बघा किमान 5,000 बांगलादेशी नागरिकांना भारतात घुसखोरी करण्यापासून जे आहे रोखण्यात आलं बघा. 2019 ते 2022 हा जो कालावधी आहे याच्यामध्ये जवळपास भारतीय सीमेवर जे आहे बघा किंवा भारतामध्ये जे आहे बेकायदा वास्तव्य करणारे आणि मायदेशी परतणारे जवळपास 9,233 बांगलादेशींना आपण अटक केली होती बघा. आता एकंदर बांगलादेशी जे आहे बघा बेकायदा मार्गाने भारतात घुसण्याचा प्रयत्न करतात. 4,896 बांगलादेशी नागरिकांना पकडण्यात आलं होतं आणि 14,361 जणांना ताब्यात घेण्यात आलं. ओव्हरऑल जे आहे बघा तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की बांगलादेशी नागरिक जे आहे मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये घुसखोरी करायचा प्रयत्न करत असतात. आता हिच्यामध्ये जे आहे ही लोकं येतात कुठून बघा, एकतर कुंपण नसलेल्या ठिकाणांचा वापर करतात किंवा नदीच्या किनाऱ्यांचा आधार घेतात बघा. दक्षिण बंगालची सीमा जी आहे ती सुंदरबन ते मालडा अशी आहे बघा आणि त्याच्यामुळे काय होतं नदीच्या किनाऱ्याने पण ही लोकं जी आहे भारतामध्ये प्रवेश करतात. आता भारत आणि बांगलादेशची सीमा जी आहे बघा 4,096 किलोमीटर. 55 MBA तुम्हाला माहिती आहे बघा, सर्वात जास्त सीमा जी आहे ती आपण इकडं शेअर करतो. आणि ओव्हरऑल हिच्यामध्ये जे आहे 50% जास्तची जी काही सीमा आहे तिच्यात कुंपण नाही आहे किंवा सीमा भाग तो नदीकाठी आहे बघा. म्हणजे ती जॉग्राफिक अशी आहे की जिथं आपल्याला नाही काही करता येत आणि त्याचा फायदा जो आहे बघा बेकायदेशीर जी लोकं भारतामध्ये येतात त्यांना होतो. सो मुळात जे आहे की हे जे आता स्थलांतर होतं बघा की बेकायदेशीर स्थलांतर आहे, घुसखोरी आहे, या गोष्टी प्रॉब्लेमॅटिक होतात बघा. कारण आपल्या इथल्या रिसोर्सेसवर ताण येतो. ही लोकं आपल्या इथं आल्याने होणार काय बघा, एकतर आपल्या इथल्या रिसोर्सेसवर ताण येणार. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की बऱ्याचदा मग नंतरच्या काळामध्ये जे आहे आपण जर याच्याकडे दुर्लक्ष केलं तर नंतर स्थानिक लोकांचे हक्क जे आहेत बघा ते हिरावून घेतले जातात. सो तो मेजर कन्सर्न असतो. जम्मू काश्मीरमधल्या सुरक्षेच्या कारणास्तव जे आहे केंद्र सरकारने 9,000 कोटी रुपये खर्च केलेले आहेत. हाही एक अहवाल आपल्या गृह मंत्रालयाने आपल्याला दिलेला आहे बघा. म्हणजे 370 रद्द केल्यापासून 28 महिन्यामध्ये केंद्राने जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशात 9,000 कोटी खर्च केलेत बघा. कलम 370, 75 5 ऑगस्ट 2019ला ज्यावेळेस आपण जे बघा रद्द केलं तर त्यावेळेस जे आहे हे सगळे मुद्दे समोर आलं. तिथून जे आहे तो जो खर्च होता बघा सगळा 9,000 कोटी झालेला आहे.
35 जे आहे त्याचा पण सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. ज्यांना 35 माहीत नसेल बघा त्यांनी तो नक्की बघा. केंद्रीय गृहमंत्रालयाने जाहीर केलेल्या अहवालामध्ये जे आहे 2020-21मध्ये या गोष्टींचा उल्लेख करण्यात आलेला आहे बघा. गगन काय आहे? आता बघा गगन जे आहे ते म्हणजे जसं GPS आहे बघा, तसं आपलं भारतीय जे आहे ते गगन आहे. आपल्या इंडिगोचं जे विमान आहे बघा त्यांनी जे आहे 28 एप्रिल रोजी जे आहे तर एकंदरीतच जे आहे फक्त गगनचा वापर करून जे आहे ते उड्डाण केलं बघा. आणि गगन प्रणाली जी आहे ती 100% त्यांनी जे आहे वापरली. संरक्षणापासून दळणवळणापर्यंत जे आहे बघा ही भारताला आत्मनिर्भर करणारी प्रणाली आहे बघा. जे गगनचा फुल फॉर्म काय आहे तर GPS एडेड जिओ ऑगमेंटेड नेव्हिगेशन जे आहे बघा ते गगन आहे. एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया जे आहे बघा त्यांच्या मदतीने जे आहे इस्रोने हा प्रोजेक्ट राबवलेला आहे बघा. सो गगन जे आहे तर ते एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया आणि इस्रो या दोघांनी संयुक्त विद्यमानाने जे आहे हा प्रोजेक्ट जो आहे तो राबवलेला आहे बघा. युद्ध किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये स्वदेशी दिशानिर्देशन प्रणाली असणं गरजेचं असतं. म्हणजे तुम्ही जर कम्प्लिटली GPS अमेरिका यांच्यावर जर विसंबून राहिलात आणि उद्या तुम्हाला युद्धाच्या वेळेत जे बघा या लोकांनी चुकीचे कोऑर्डिनेट्स दिले तर तुम्ही काय कराल? मग हे प्रॉब्लेमॅटिक होतं. म्हणून तुम्हाला जे बघा GPS सारख्या प्रणालीवरचं तुमचं अवलंबित्व कमी करणं गरजेचं आहे बघा. अमेरिका, युरोप, जपान यांच्याकडे जे आहे स्वतःची जे आहे बघा प्रणाली आहे. भारत आता 4था देश बनला आहे बघा. अमेरिका, युरोप आणि जपान जे आहे बघा. ज्या अमेरिकेचं जसं जे आहे तर ते GPS आहे तसं जपानचं बायड्यू आहे बघा. भारत 4था देश आता गगनमुळे बनलेला आहे. 2008मध्ये 774 कोटी रुपयांच्या प्रकल्पाची गगनची सुरुवात 2008मध्ये झाली. GSAT 8, GSAT 10 आणि GSAT 15 या 3 उपग्रहांचं प्रक्षेपण इस्रोकडून गगनसाठी करण्यात आलेलं आहे बघा. MCQसाठी जे आहे तर ते महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्यानंतर जे आहे बघा युक्रेनचा घोस्ट ऑफ कीव जो आहे तो ठार झालेला आहे. आता घोस्ट ऑफ कीव जो आहे बघा तर युक्रेनच्या सैन्यामध्ये मेजर स्टीफन ताराबल्का होता बघा. मेजर स्टीफन ताराबल्का वय वर्ष 29. त्यांनी जवळपास रशियाची 40 लढाऊ विमानं पाडल्याचा दावा करण्यात येतो बघा. ज्याचा मृत्यू जो आहे तो 13 मार्चला झालेला आहे. आणि त्याच्यामुळे रशियाची 40 विमानं त्यांनी पाडली. दॅट्स वाय त्याला युक्रेनचा घोस्ट ऑफ कीव म्हटलं गेलं बघा. सो एकंदर ते एक नाव लक्षात ठेवा, मेजर स्टीफन ताराबल्का, घोस्ट ऑफ कीव जे आहे बघा युक्रेन. त्याच्यानंतर जे आहे बघा हिमाचल प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणावर जे आहे बघा वाईल्ड फायर जे आहेत बघा हा ना, वनामध्ये लागणारी आग जी आहे. का लागते आग तर सगळ्यात महत्त्वाचं की प्रोलॉंग ड्राय स्पेल आहे बघा हा ना, कोरडं वातावरण आहे. त्यातल्या त्यात टेम्परेचर खूप वाढलेलं आहे बघा. म्हणजे मे महिन्यामध्ये ते 45पर्यंत जाऊ शकतं असंही म्हटलं जातं आहे. आणि त्याच्यामुळे काय झालं हिमाचलमध्ये जे आहे बघा तिथलं जे काही फॉरेस्ट कवर आहे तर ते डिस्ट्रॉय झालेलं आहे. हिमाचल प्रदेशमध्ये जवळपास 55,653 स्क्वेअर किलोमीटरचं जे आहे बघा जो एरिया आहे त्याच्यातला 37,033 स्क्वेअर किलोमीटर हा फॉरेस्ट आहे बघा. म्हणजे 66% जे आहे त्या राज्याचं क्षेत्रफळ हे जंगल आहे बघा. आणि हिच्यामध्ये पण जे आहे कोनिफोरस आणि ब्रॉड लिव्ड फॉरेस्ट आहेत बघा. आता कोनिफोरस फॉरेस्ट जे असतं बघा तिच्यामधले जे स्पाईन्स असतात बघा, पाईन्स जे आहेत तर ते खूप है ना फायरसाठी जे आहेत बघा तर ते प्रोन असतात, आग पटकन पकडतात बघा. तिच्यामधलं जे आहेत बघा त्या पाईनच्या ज्या निडल्स असतात बघा ते हायली इन्फ्लेमेबल असतात आणि त्याच्यामुळे त्याला आग लागते बघा. सो तिकडचा हा मोठा प्रॉब्लेम आहे. तुमच्यासाठी माझा एक प्रश्न आहे, ही गोष्ट मी तुम्हाला आधी सांगितली होती की हे जे पाईन्स आहेत बघा त्याचे जे लिव्स आहेत तिच्यामध्ये असं काय असतं, कुठला पदार्थ असतो ज्याच्यामुळे ते ज्वलनशील होतं बघा, सांगा बरं कमेंट बॉक्समध्ये. आसाम जे आहे बघा स्पोर्ट जर्नलिझमचे 100 वर्ष साजरं करतं आहे. 1923मध्ये जे आहे सॉकर जे आहे बघा तो इव्हेंट तिथं झाला होता आणि तिच्यामध्ये जे आहे बघा है ना आसामच्या शिवसागर इथे त्याचं रिपोर्टिंग करण्यात आलं होतं. वीकली मॅगझिन होतं बघा अस्मिया जे आहे तर ते चंद्रकुमार अग्रवाला जे आहे तर ते राजस्थानचे होते मूळचे तर ते पब्लिश करायचे आणि तिच्यामध्ये 1 जुलै 1923ला जे आहे बघा त्याचं वार्तांकन झालं होतं. सो 100 वर्ष स्पोर्ट जर्नलिझमचे आसाम जे आहे ते साजरं करत आहे. सो या गोष्टी पण महत्त्वाच्या आहेत. ओके इथं जे आहे बघा तुम्हाला चुकून जो आहे कालचाच प्रश्न इथं आलेला आहे. ओके तर हा मी तुम्हाला उद्याच्या याच्यामध्ये एक चेंज करून देईल IAS मेनसाठीचा जो आहे. ओके आज जे आहे बघा महाराष्ट्र दिन आहे. महाराष्ट्र दिनाची शुभेच्छा तुम्हाला जे आहे सर्वांना. आणि महाराष्ट्र दिनानिमित्त जे आहे स्पॉटलाईट अकॅडमी ॲपवरचे सगळे कोर्सेस तिच्यावर 10%ची तुम्हाला सूट आहे बघा. त्याच्यासाठी कोड तुम्ही वापरू शकता है ना MHD महाराष्ट्र दिन 10 जे आहे बघा. ओके स्पॉटलाईट नोट जे आहेत बघा ॲट 499 जे आहे
तर ते जॉईन करा. इथून पुढं जे आहे मेपासून तुम्हाला वीकली नोट्स मी तिथं प्रोव्हाइड करेल आणि बाकीच्या नोट्स पण तिथं अपडेट होतील बघा. तुम्हाला इयरबुक आणि MCQ बुक पण तिथं ऑलरेडी प्रोव्हाइड केलेलं आहे. स्पॉटलाईट अकॅडमीचे जे आहे बघा, तर ॲप प्रत्येकाने डाउनलोड करून घ्या. इथून पुढं तिच्यावर जे आहे बघा ऑलरेडी काही कोर्सेस आपले सुरू आहेत, CBB वगैरे. येत्या काळामध्ये जे आहे बघा STI इकॉनॉमिक्स वगैरे जे आहे, मेनची एक्झाम आहे बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांचं होतं, तर ते फक्त थोडंसं शेड्यूल आपलं चेंज आहे. येत्या 5-7 दिवसामध्ये ते बॅच जी आहे ती सुरू होईल बघा. स्पॉटलाईट अकॅडमी जे आहे तर त्याचं यूट्यूब चॅनल जे आहे ते प्रत्येकाने सबस्क्राईब करा. कारण इथं जे आहे बघा आता रेग्युलर जे आहे तर ते UPSC बूस्टर वगैरे जे आहे उद्यापासून तुम्हाला शेड्यूल प्रॉपरली मिळेल. आजपासून आपली टेस्ट सिरीज पण सुरू होते बघा, त्याचेही डिस्कशन सगळे स्पॉटलाईट अकॅडमीच्या चॅनलवर होतील बघा. करंट बेसिक जे आहे बघा त्याची बॅच आपली सुरू आहे आणि त्याला जो तुमचा रिस्पॉन्स आहे त्यासाठी टीम स्पॉटलाईट आभारी आहे. 21 तारखेपासून ही बॅच सुरू झालेली आहे बघा. दररोज संध्याकाळी 6 वाजता ही लाईव्ह असते. ओके, सो तुमचा GSचा स्कोअर जो आहे बघा तो खूप चांगल्या पद्धतीने बूस्ट करून देणार ही बॅच आहे बघा. CBB जे आहे आजपासून आपली टेस्ट सिरीज सुरू होते बघा. ऑनलाईन 1099 रुपये आणि ऑफलाईनची फीज जी आहे बघा 1499 आहे. सो टेस्ट सिरीज जी आहे ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही ह्याच्यामध्ये आहे बघा. तुम्हाला ऑनलाईनसाठीचे जे लेक्चर्स आहेत त्याच्या लिंक्स ज्या आहेत तर त्या ॲपवर अवेलेबल होतील. पेपर सकाळी GSचा जो आहे बघा 10 वाजता आहे आज, तर 15 मिनटं आधी तुम्हाला ॲपवर जो आहे तर तो पेपर अवेलेबल करून दिला जाईल. आणि ऑफलाईनमध्ये जे आहे बघा 1499 जे आहे, तर ऑफलाईनची जी फीज आहे बघा तर ती जी आहे तर ऑफलाईनमध्ये जे आहे तुम्हाला डायरेक्टली आपले लेक्चर सध्या जिथं होतात तारांकित बिल्डिंगमध्ये जे आहे बघा तिथं ऑफलाईनचे पेपर्स तुमचे होतील सुरुवातीचे. आपलं पण स्ट्रक्चर उभं राहतं बघा तोपर्यंत, तर टेम्पररी अरेंजमेंट आहे ही. आणि त्यामध्ये जे आहे सगळं डिस्कशन 4:30 नंतर जे आहे ते मी स्वतः घेणार आहे बघा. सो 7447665769 जो आहे हा टीम स्पॉटलाईटचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. सो तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर स्ट्रिक्टली 10 ते 5 जे आहे बघा टीम स्पॉटलाईटला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला जे आहे बघा टेलिग्राम आणि यूट्यूबवर फॉलो करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.